आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सहश्राम कुरोटे दिनांक 19 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना गटामध्ये प्रवेश करणार आहेत। 2024 या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार सहश्राम कुरोटे यांचं तिकीट काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कपात एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला दिली असता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाला पराभव पत्करावा लागला असता ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापलं गेल्यानं सहश्राम कुरोटे यांनी पक्षश्रेष्ठीकडे नाराजी व्यक्त केली आणि तिकीट वाटपामध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी घोळ केल्यामुळे राज्यामध्ये काँग्रेस पक्षाची सरकार येऊ शकली नसल्याचा आरोप माजी आमदार सहश्राम कुरोटे यांनी केला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त करत येत्या 21 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये देवरी इथं आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सहश्राम कुरोटे यांनी दिली आहे। दिनांक 9 फेब्रुवारीला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई इथं आपल्या मुलासह प्रवेश केला होता। तर येत्या काळामध्ये गोंदिया विधानसभेचे माजी आमदार आणि एक माजी खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी दिली आहे। यामुळे येत्या काळामध्ये नाना पटोले यांना गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठा धक्का बसणार आहे। 21 फेब्रुवारीला देवरी इथं क्रीडा मैदानावर ठीक 1 वाजता माझा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्या माझ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला आदरणीय महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांच्या उपस्थिती मी पक्षप्रवेश करणार आहे। साहेबांसोबत राज्याचे वित्त राज्यमंत्री आदरणीय आशिषजी जयस्वाल साहेब, सन्माननीय नरेंद्रजी भोंडेकर साहेब भंडाऱ्याचे आमदार आणि काँग्रेसचे शिवसेनेचे दोनही जिल्हाध्यक्ष शिवारे साहेब, नायडू साहेब आणि अनेक सेनेचे नेते मंडळी त्या ठिकाणी माझ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। ये उस पर निर्भर करता है कि आज हमारे विदर्भ के अंदर में आज आप देख रहे हैं पिछले पंचवर्षीय से हमारे को यहाँ पर विधानसभा की टिकट यूपी में नहीं मिलती है, तो स्वाभाविक है यहाँ हमारा आमदार लड़ ही नहीं रहा तो आएगा ही नहीं। तो ऐसे कई जिलों में है, तो जहाँ लड़ रहे हैं वहाँ तो पूरी सीटें जीते हमने। दूसरी बात, हमारे साथ थोड़ा सा अभी 2 साल पूर्व से एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में शिवसेना का ग्रुप जो बढ़ रहा है वो आप भी जानते हैं किस तरह बढ़ रहा है। तो पक्ष नेता का ध्यान और उनका दूरदृष्टि पे पक्ष चलता है। इससे पहले कि शिवसेना में हम लोग काम कर रहे थे तो विदर्भ के अंदर में मैंने तो इस बात को भरे मीटिंग में बोला था, मुकेश भाई जानते हैं सेना भवन में, सब विदर्भ का कार्यकर्ता सिर्फ मुंबई में भीड़ बनाने के काम कर रहा है, उसके अलावा आपका ध्यान उधर कहीं नहीं। तो आने वाले हमारे साथ प्रॉब्लम क्या है कि महायुति के अंदर में जब सीट बंटवारा की बात आती है, सीट हम तो मांगते हैं ताकत के साथ जिला प्रमुख होने के नाते हम अपने उम्मीदवार के लिए, चाहे वो लोकसभा के लिए हो, विधानसभा के लिए हो, जिला परिषद के लिए, पंचायत समिति हो, ग्राम पंचायत, हम पूरी। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।